महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक मुख्य पीठ श्री क्षेत्र तुळजापूर. बालाघाट डोंगराच्या घाट माथ्यावर वसलेलं उस्मानाबाद जिल्ह्यातलं तुळजाभवानी मातेचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत असलेली, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी ही माता तुळजाभवानी. देवीची भक्तिभावाने पूजा करताना कवड्यांच्या माळा, प्रसाद, फुलं, हार या सगळ्या साधनांनी थाटलेल्या या दुकानातही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाची लाट आली. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक प्रांतातून आलेले भाविक निस्सीम भक्तीने माता तुळजाभवानीच्या दर्शनाला आले. अश्विन शुद्ध अष्टमीला होणाऱ्या वैदिक होमासाठी सज्ज झालेला हा यज्ञ मंडप, भिंतीला पैसा चिकटवून आपली मनोकामना पूर्ण होते यावर भक्तांची श्रद्धा असते. म्हणूनच कुणी नमस्कार करून, कुणी पैसा चिकटवून, तर कुणी लोटांगण घालत देवीची उपासना करत असतात. तुळजाभवानीच्या अनेक अलंकारांपैकी साधी कवड्याची माळ हा तिचा प्रमुख अलंकार. ही कवड्याची माळ घालून गोंधळी लोकांनी आपल्या काव्यातून भवानी मातेचा महिमा सांगितला आणि त्याचा प्रसारही केला. दुष्टांचा संहार आणि सुष्टांच्या प्रतिपाळासाठी आदिमाया आदिशक्ती मातेने अनेक अवतार घेतले. निराकार आणि साकार अशी देवी मातेची रूप अनेक आणि नावही अनेक. जिथे जिथे तिने असुरांचा नाश केला तिथे तिथे वेगवेगळी शक्तिपीठ स्थापन झाली. त्यापैकीच एक हे श्री क्षेत्र तुळजापूर. तुळजाभवानी म्हणजे उमा. उमेची एकूण 21 नावं आहेत आणि याच वेगवेगळ्या नावांनी तिची शक्तिपीठही प्रसिद्ध आहेत. चांदीच्या सिंहासनावर बसलेली ही तुळजाभवानीची तेजस्वी मूर्ती, गंडकी शिळेची, काळी कुळकुळीत आणि अतिशय रेखीव अशी ही मूर्ती अष्टभुजा आहे. तिच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि सूर्य आहेत. देवीच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधही आहेत. अशी ही महिषासुरमर्दिनी रणचंडिका तुळजाभवानी. तिच्या पूजेसाठी भक्तगणांबरोबरच तिथले पुजारीही भाविकतेने सहभागी झालेले दिसतात. हा मातेचा पाळणा, यालाही इतिहास आहे. सभा मंडपात डाव्या बाजूला असलेल्या शयनगृहात चांदीचा पलंग असून भाद्रपद महिन्यात वद्य अष्टमीला देवी पलंगावर निद्रा घेते. या भवानी मातेच्या उत्सवाला सुरुवात होते ती घटस्थापनेने. घट म्हणजे शरीर. ते निर्माण केलं आदिशक्ती भवानीने. सर्व दुष्ट प्रवृत्ती अंतःकरणातून दूर व्हाव्यात याचंच प्रतीक म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदेला मंदिरात घटस्थापनेने शारदोत्सवाला सुरुवात होते. हे इतिहासकालीन भवानी शंकर मंदिर. तुळजाभवानी माता म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार. म्हणूनच भवानी मातेसमोर भवानी शंकराचं मंदिर आहे. श्री क्षेत्र तुळजापूर या स्थानालाच मुळात एक ऐतिहासिक शिवकालीन संदर्भ आहे. म्हणूनच पारंपरिक पद्धतीच्या या तुळजाभवानी मंदिरात भक्त भाविकतेने येतात आणि आदिशक्तीच्या या उत्सवात उत्साहाने सामील होतात. या लाखो भक्तगणांच्या श्रद्धा भवानी मातेच्या चरणी एकवटल्या आहेत. प्रत्येकाचा मार्ग जरी वेगळा असला तरी आराध्य दैवताविषयीची श्रद्धा भक्ती सारखीच असते. म्हणून तर देवीच्या दर्शनासाठी लागते ही अशी भाविकांची रांग. या 9 दिवसांच्या उत्सवात भाविकांच्या उत्साहाला अगदी उधाण येतं आणि श्री क्षेत्र तुळजापूर या उत्साहाने जल्लोषाने धावून निघतं. या परिसरातून आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन
भक्तगण तृप्त मनाने आपापल्या घरी जातात. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आई भवानी. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आई भवानी. तारीन सर्वांना गाता गाता भजन हे वारी संकटाना. गाता गाता भजन हे वारी संकटाना. जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे. चार भुजा तू केल्या धारण, शक्तिशाली कृपेस कारण. चार भुजा तू केल्या धारण, शक्तिशाली कृपेस कारण. घेऊन आलीस अनेक रूपे, पाहुनी करी वंदना. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आई भवानी. तारीन सर्वांना गाता गाता भजन हे वारी संकटाना. गाता गाता भजन हे वारी संकटाना. जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे. वर देणारी तूच माऊली, हात जोडिता देशी सावली. वर देणारी तूच माऊली, हात जोडिता देशी सावली. पदर पसरिता तुझ्याच पायी ओर ये लोचना. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आई भवानी. तारीन सर्वांना गाता गाता भजन हे वारी संकटाना. गाता गाता भजन हे वारी संकटाना. जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे, जय अम्बे जगदम्बे. नम्रपणाने येतो धावून, रूप देखता होतो
नगारा, संबळ, डफ यांच्या सहाय्याने देवीची स्तवन, भक्तिगीतं ही अशी देवळाच्या परिसरात आणि देवीसमोर सातत्याने गायली जातात आणि देवस्थान जागृत ठेवलं जातं. अनेक प्रांतातून आलेले गोंधळी, पोतराज गळ्यात कवड्याच्या माळा घालून आपली मनोकामना पूर्ण व्हावी या हेतूने पारंपरिक गाणी म्हणून देवीची आराधना करतात. अंबाबाईच्या दर्शनाला वाट मला द्याग, येडाबाईच्या दर्शनाला वाट मला द्याग. उद तुम्ही बोला तुळजापुरी चला, खलोळ बाय तीर्थावरी आंघोळ बाय कर. आयानु ग बायानो लिंब लोन घ्या ग, अंबाबाईच्या दर्शनाला वाट मला द्याग, अंबाबाईच्या दर्शनाला वाट मला द्याग. एक प्रसिद्ध लोककलेचा प्रकार गोंधळ आपण आता ऐकणार आहोत. महाराष्ट्राचे लाडके शाहीर श्रीयुत विठ्ठल उमप यांच्याकडून. देव गजानन रे, वंदितो देव गजानन रे. अंबेला लालो माया लालो, अंबेला लालो माया लालो, अंबेला लालो माया लालो, अंबेला लालो माया लालो. तुझा गोंधळ मांडीला लालो, तुझा गोंधळ मांडीला लालो, तुझा गोंधळ मांडीला लालो, तुझा गोंधळ मांडीला लालो. जागाई जोगाई गोंधळा ये गे, गोंधळ मांडीला गोंधळा ये गे. यमाई तुकाई गोंधळा ये गे, गोंधळ मांडीला गोंधळा ये गे. उरले सुरले गोंधळा या, गोंधळ मांडीला गोंधळा या. उरले सुरले गोंधळा या, गोंधळ मांडीला गोंधळा या. आई तुझा गोंधळ मांडला दारू घड, दारू घड माय, दारू घड, दारू घड, दारू घड. दारू घड बया, 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 दारू घड बया. हे पाताळ लक्ष्मी दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया. हे कानाड लक्ष्मी दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया. तेलन लक्ष्मी दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया. माहूर लक्ष्मी दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया, दारू घड बया. नमो निर्गुण निराकार मूळ आदि माया साकार. नमो निर्गुण निराकार मूळ आदि माया साकार. उदे उदे हे उंदा हा अवतार करी दुष्टाचा संहार. जगाई उठव बेताळ फेताळ खंकाळ, बेताळ फेताळ खंकाळ मार्गो म्हैसो नेराळ. जाखाई जोगाई क्षेत्रफळ महिषासुर मारिला सबळ. अबाबाबाबाबाबाबा पीडा केली अंबे. दारू घड, दारू घड, दारू घड, दारू घड. दारू घड बया, 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 दारू घड बया. 9 दिवस आणि 9 रात्री चाललेला हा नवरात्रोत्सव दिवट्या पोतांच्या तेजाळलेल्या प्रकाशात उत्तर रात्री तुळजापूरचा हा परिसर दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघतो आणि याच प्रकाशात आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती नवरात्राच्या काळातली देवीची 9 रूपं. मिरविते अष्टभुजा
रूपे तू षष्टीला तुझं कवड्या अर्पून गोंधळ घालीती सप्तमीस तू सप्तशृंगी गड चढून जासी अष्टमी सत्सह्याद्री पर्वते उभी माई अससी नवमीला नवरात्र पारणे नवमीला नवरात्र पारणे होम हवन करीते दशमीला सिंहावर बसूनी शिलंगणाचा जयाम्बे जगदम्बे जयाम्बे जगदम्बे नवरात्रीला नवरूपे तू लेवुनिया येसी नवरात्रीला नवरूपे तू शिवामध्ये असा हाई अंबिकेचा थाट आणि आईचा शिनगार बघून शानी देव पडले चाट गा उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई या धरतीचा हिरवा शालू या धरतीचा हिरवा शालू सरदारी काठ सरदारी काठ सरदारी काठ काखंडाची चोळी ल्याली उरी ना गाठ गा उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आईच्या नथीला नक्षत्र जडलं आईच्या नथीला नक्षत्र जडलं पहा चमचमाट पहा चमचमाट पहा चमचमाट त्या उजेडात लखलखती वो द्याव 300 कोट गा उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आईच्या कपाळी लाली सूर्याची भरला मळवट भरला मळवट भरला मळवट त्या चांदाचा थंडावा आईच्या डोळ्यामध्ये दाट गा उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
रसिक हो, शेवटी देवदेवता म्हणजे काय तर माणसाच्या मनातल्या श्रद्धेला दिलेलं ते एक मूर्त रूप आहे. माणूस कितीही प्रगत झाला तरी त्याला निसर्गाला शरण जावं लागतं. आणि आत्ता जे आपण सगळे आता सण करतो साजरे, ते जेव्हा घरात धनधान्य येतं तोच हा आत्ताचा काळ असतो, अश्विन आणि कार्तिकातला. बरोबर मधुवंती. अगं ते एक समृद्धीचं उत्थापनच आहे. आणि जो निसर्ग आपल्या सगळ्या गरजा पुरवतो त्या निसर्गाला शरण आपण या निमित्तानेच जात असतो. आणि म्हणूनच आपण हे सर्व नवरात्र आणि हे नाच गाणं आणि अशा रीतीने सण साजरे करतोय आणि आपल्या मनातल्या श्रद्धेला मूर्त स्वरूप मूर्तीच्या रूपाने देतो. तर रसिको हो, आजचा आपला हा कार्यक्रम इथे आता नामस्मरणाने संपन्न होणार आहे.